खरं तर ते वक्तव्य आम्ही काय अजून ऐकलेलं नाही, पण सहसा आपण बघितलं अमोल कोल्हेंची एक बोलण्याची स्टाईल असते, ते फिरकीसुद्धा तिथं घेत असतात। त्यात बोलत असताना त्यांनी जर सांगितलं असेल प्रोत्साहन येऊ द्या मग आम्ही बघतो असं जर त्यांनी बोललं असेल तर कदाचित त्यांचं मत असेल एकदा आल्यानंतर बघा कसं आम्ही बॅटिंग करतो आणि ते तिकडं फेकून टाकतो। कारण का त्यांची जी सिरियल होती महात्मा फुलेंची ते कोणामुळे बंद पडली ते त्यांनाही माहिती ना आम्हालासुद्धा माहिती, त्यामुळे ते कुठेही त्या बाबतीतला निर्णय घेतील असं मला वाटत नाही। इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बोलायचं झालं तर गडकरी साहेबांबद्दल कदाचित त्यांना खूप चांगलं माहीत असावं, पण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ज्या पद्धतीने केली जातात ते आम्हाला तिथं माहिती आहे, त्यात काय होतं हे आम्हाला तिथं माहिती आहे। त्यामुळे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर हे आणले जातात, घेतले जातात, केले जातात, पण त्यात काय काय गोष्टी होत असतात ते कदाचित मी आणि अमोल कोल्हे साहेब त्याच्यामध्ये बसू। आणि एक आहे, आज भाजपमध्ये बोलायला गेलं, महायुतीमध्ये बोलायला गेलं तर देवेंद्र फडणवीस साहेब ॲज अ लीडर हे नक्कीच तिथं मोठे आहेत। आणि जर अमोल कोल्हे नाही तर कोणालाही असं म्हणायचं असेल की कदाचित येत्या काळामध्ये पंतप्रधान बनण्याची संधी ही कोणाला असेल तर भाजपचं जोपर्यंत सरकार आहे आणि महाराष्ट्रातून जर नाव पुढं देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाजपकडनं केलं जात असेल तर नक्कीच आमचा पाठिंबा भाजपचं सरकार आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा एक नेता ते सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब तिथं जर मुख्यमंत्री बनत असतील तर आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करू, पण ते कधीपर्यंत 29पर्यंत, कारण 29 नंतर काँग्रेस आणि आमच्या विचाराचं त्या ठिकाणी सरकार येणार आहे, त्यावेळेस दुसरा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री तिथं असणार आहे। त्यामुळे आहे तोपर्यंत संधी घ्यावी। आणि माझं एवढंच मत आहे की महाराष्ट्रावर जो अन्याय आज होतोय, खास करून केंद्र सरकार जे करते आणि गुजरातचा जो विकास होतोय तसा विकास अजून जास्त पद्धतीने महाराष्ट्रात झाला तर आम्ही अजून जास्त चांगलं स्वागत करू शकतो। तुमच्या पक्षात सतत दोन मुद्दा प्रभाव पाहायला मिळतात, काही जणांचं म्हणणं आहे की आपण काँग्रेससोबत गेलं पाहिजे, तर काही जणांचं थेट एनडीए सोबत जाण्याचं मत आहे। आणि त्याच्यात एक जर कुठेतरी दाखला द्यायचं झालं तर अमोल कोल्हेंचं वक्तव्य म्हणावं लागेल, जर आम्हाला तिकडे संधी मिळत असेल तर आम्ही त्याचा विचार करू। खरंच त्यांना असं होऊ शकतं कारण तसं झालं तर तुम्ही कोणासोबत राहता? हा बघा, काही झालं तरी आमदार आणि खासदार आमचे काय फुटणार नाही। सगळ्या खासदारांवर आमचा विश्वास आहे, डॉक्टर अमोल कोल्हेंवर पण विश्वास आहे, त्याबरोबर आमदारांवर आमचा विश्वास आहे, त्यामुळे तसं काय होणार नाही। विषय एवढाच आहे, कुणी कुठेतरी चर्चा केली असावी, नाही तर भाजपमधून मुद्दामून काही लोक अशी चर्चा पेरत असावे, पण काही झालं तरी आमचा पक्ष फुटेल असं मला तरी वाटत नाही। परंतु ही भूमिका विरोधकांना घ्यायची असते, ही भूमिका विरोधक घेत नाही आहेत का? अमोल कोल्हे सातत्यानं स्तुती करतात आहेत, मग त्यांना काय भाजपची ओढ लागली आहे का? कधी कधी विरोध पण करतात ना, आणि बहुतांश वेळेस विरोध केलेला आपण बघितलं आहे। आज जे हे स्टेटमेंट आहे ते थोडंसं आम्हालाही नवीन वाटतंय, आश्चर्यचकित वाटतंय, पण कुठल्या कंटेक्स्टमध्ये ते बोलले हे समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। पण याच्या आधी भाजपबद्दल, भाजपच्या नेत्यांबद्दल, महायुतीच्या नेत्यांबद्दल डॉक्टर अमोल कोल्हे हे आक्रमक भूमिका घेताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्यामुळे त्यांची भूमिका बदलेल असं मला तरी वाटत नाही, कारण ते विचाराचे पक्के आहेत। हे महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा विचार ते पुढे घेऊन जाणारे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे पूर्वी महाराजांचा अपमान झाला, महात्मा फुलेंचा अपमान झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या सत्ताधाऱ्यांनी केला, त्यामुळे त्यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली, ती अचानक बदलतील असं मला तरी वाटतं। आगामी युतीची नांदी